हॅलो फ्रेंड्स, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपल्या चॅनलवरती ब्युटी टिप्स, किचन टिप्स, त्याचबरोबर व्लॉग व्हिडिओ, ट्रॅव्हलिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आज मी घेऊन आलेली आहे ब्युटी टिप्स। आपल्या सर्व स्त्रियांना, लेडीजना, मुलींना सतावणारा एक प्रश्न तो म्हणजे ओपन पोर्स। चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमीच होत नाहीयेत, त्याचबरोबर छिद्र कमीच होत नाहीयेत, कितीही मेकअप केला तरी ते लपत नाहीयेत। हा सर्वांना सतत सतावणारा प्रॉब्लेम आहे। तर त्यासाठी घरगुती उपाय मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे तुम्ही सतत केल्याने तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो येईल। तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते साहित्य बघा। मोस्टली आपल्याकडे सर्वात आयुर्वेदिक किंवा मग जुना उपाय म्हणावा लागेल तर तो आहे म्हणजे मुलतानी माती। तर मुलतानी माती तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात किंवा इतर तुमच्या कुठल्याही स्टोअरमध्ये लगेचच मिळून जाईल। तर मुलतानी मातीचा वापर आपण कशा प्रकारे करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एका बाउलमध्ये मुलतानी माती घ्या, त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा दही मिक्स करायचे। त्यानंतर ही जी पेस्ट आहे ती तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही ब्रशच्या साहाय्याने किंवा बोटानेही तुम्ही चेहऱ्याला ही पेस्ट लावू शकता। पूर्णपणे ही पेस्ट चेहऱ्याला लावून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनिटे चेहरा तुम्ही तसाच ठेवायचा आहे। त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्हाला लगेचच दिसून येईल की तुमच्या चेहऱ्यावर खूप छान असा ग्लो आलेला आहे। मुलतानी मातीमुळे त्याचबरोबर दही आणि लिंबूमुळे तुमच्या जे काही पोर्स असतात त्याच्यामधील घाणी निघून जाते आणि त्यामुळे तुमचे जे काही पोर्सचं जे प्रमाण वाढण्याचं आहे ते कमीही होतं आणि नैसर्गिक ग्लो दिसून येतो। तुम्ही आठवड्यातून एकदा हे नक्की करा आणि हे तुम्ही सतत केल्यामुळे नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो ही तसाच टिकून राहील आणि त्याचबरोबर तुमचे पोर्सही कमी होण्यास मदत होईल। तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळाला हेही मला नक्की कमेंट करून सांगा। असेच ब्युटी टिप्स तुम्हाला जर का अजून पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।